गुजरातच्या बडोदा शहरामध्ये नागरिकांनी इको फ्रेंडली होळी साजरी केली। यावेळी मोठ्या संख्येने महिला पारंपरिक वेशात होळी साजरी करण्यासाठी आल्या होत्या। चिमुरड्यांनीही या इको फ्रेंडली होळीचा मनमुराद आनंद लुटलाय। रंगाऐवजी उपस्थितांनी एकमेकांवरील फुलांच्या पाकळ्याची एकमेकांवर उधळण केली। राधानगरी बरसनामध्ये होळी रंगपंचमी उत्सवाला सुरुवात झाली आहे। व्रज इथे होळीच्या दिवशी पुरुष महिलेला रंग लावतात। तर या लाठीमार होळीत सप्तरंगांची उधळण करत महिला आपल्या हातातील लाठीनं पुरुषांना मारतात आणि पुरुष ढालीच्या मदतीने स्वतःचं रक्षण करतात। मथुरा वृंदावन बरसाना या प्रदेशात होळीचा उत्सव मोठ्या जल्लोषात केला जातो आणि या निमित्तानं कृष्ण जन्मभूमीमध्ये राधा आणि कृष्णाचा जयघोष केला जातो। बुलढाण्यातल्या बंजारा समाजामध्ये होळीचा उत्साह दिसून येतोय। बंजारा लोकसंस्कृतीमध्येही होळी उत्सवाचं विशेष महत्त्व आहे। बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे सर्व पैलू उलगडणारा उत्सव म्हणजे होळी हा सण आणि या ठिकाणी महिनाभर होळी साजरी होते। होळी सणात रंगीत साखरेच्या गाठ्यांची मोठी मागणी असते। भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असंख्य गाठ्या बनवणारे पिढीजात परिवार आजच्या घडीला सुद्धा पारंपरिक पद्धतीने गाठ्या तयार करतात। होळी सणाच्या निमित्तानं सध्या इथं मोठ्या प्रमाणात गाठ्या बनवण्याची लगबग पाहायला मिळते। सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये डफ्फाचा ताल आणि घुंगरूंचा नाद घुमण्यास सुरुवात झाली आहे। आजपासून मानाच्या आणि नवसाच्या होळीला सुरुवात झाली असून होळीचा उत्साह पाहायला मिळतोय। सातपुड्याच्या दुर्गम भागात सकाळी नवसाची होळी पेटवली जाते आणि या होळीत पारंपरिक पद्धतीच्या वेशभूषेत हजारो आदिवासी बांधव सहभागी होतात। यंदाही होळीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील अडावद इथे आदिवासी समाजाच्या वतीनं भोंगऱ्या बाजाराला सुरुवात झाली आहे। या उत्सवात परिसरातील अनेक खेड्यापेड्यातील आदिवासी बांधव सहभागी झाले। सायन कोळीवाड्यात कुचेकर बंधूंनी 12 फुटी पबजीची होळी तयार केली आहे। सालाबाद प्रमाणे यंदाही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न सायन कोळीवाड्यात करण्यात आलाय। आजकालच्या मुलांना पबजी खेळाचं व्यसन लागले आणि या खेळामुळे त्यांचं मानसिक संतुलनही बिघडतंय। त्यामुळे अशा वाईट गोष्टींचा नायनाट करण्यासाठी ही यंदाची होळी आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यात उद्भवलेल्या तणावाचा रंग होळीमध्येही पाहायला मिळत आहेत। वरळीमध्ये दहशतवादी मसूद अझहरची प्रतिकात्मक होळी साकारण्यात आली आहे। बीडीडी चाळीतील वीर नेताजी क्रीडा मंडळानं ही होळी उभारली आहे। देशभरात होळीचा उत्साह पाहायला मिळतोय। अशातच मुंबईतल्या कामाठीपुरात पाकिस्तानच्या F-16 विमानाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे। या विमानाचं दहन करून होळीचा सण साजरा केला जातोय।
अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांचा केसरी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। या दोघांनी दिल्लीत बीएसएफ जवानांची भेट घेतली आणि जवानांसोबत होळी सेलिब्रेशनचा व्हिडिओ अक्षयनं त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलाय। अक्षय कुमार का क्रेज देखिए अब आप फौज में।